नमस्कार. आज आपल्याकडे पाहुणे म्हणून लाभलेले आहेत बुजुर्ग नेते, महाराष्ट्राचे पुरोगामी जे नेतृत्वाची एक फळी आहे त्यातले महत्त्वाचे नेते आणि ग्राहक संरक्षण आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्याचे छगनरावजी भुजबळ. नमस्कार. नमस्कार. मी तुमचा बऱ्याच काळानंतर इंटरव्ह्यू करतोय. चौथा मला वाटतं इंटरव्ह्यू असेल मी केलेला तुमचा. पण परिस्थिती बदलली आहे, काळ बदलला आहे आणि सगळ्या संदर्भ पण बदलले आहेत. फार वर्षाने भेटलात म्हणजे मी खूप काळानंतर भेटलो. नाही, मधली परिस्थिती पण अशी होती, भेटण्यासारखी नव्हती. हो, नव्हती. त्याच्यावर तर बोलणार आहोत. त्याच्यावर मी बोलणार आहे. ती परिस्थिती निर्माण झाली त्याच्या अगोदरच्या काळामध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये एक बदल मोठाच आहे जो राजकीय आणि सामाजिक आहे. तो म्हणजे ओबीसी समाजाविषयीचा जो जागरूकता आहे, राजकीय जागरूकता आहे. ओबीसी हा एक सुट्या जाती नसून एक जातींचा गच्च समूह आहे आणि त्याने लढायला शिकलं पाहिजे. या संदर्भातली पहिली घोषणा, जाणीव, जागृती तुम्ही केली. तेव्हा त्यावेळेला मला आठवतं आहे की तुम्हाला राजकारणामध्ये त्या मानाने सपोर्ट नाही मिळाला आणि तुमची त्या मानाने त्या गोष्टीची हेटाळणी किंवा उपेक्षा करण्यात आली वेगवेगळ्या समूहाकडनं. राजकीय गणितं असतात प्रत्येक गोष्टीची वेगवेगळ्या पक्षामध्ये. आणि आज ती गोष्ट सगळ्यात जेव्हा पॉप्युलर झालेली आहे तेव्हा सगळेजण त्याचा श्रेय घेऊ पाहत आहेत. तर आता हा बदल म्हणजे अगोदरचे भुजबळ साहेब आणि आताचे भुजबळ यांच्यामधला जो पाहताना एक दृष्टिकोन म्हणून तुम्हाला हा बदल कसा वाटतो? स्वागतार्ह तर आहेच, पण त्यातली गंमत तुम्ही स्वतः त्याचे पायाभरणी करणारे म्हणून कसे बघता? मी ज्या वेळेला एकटाच निवडून आलो होतो शिवसेनेतून 1985 साली आमदार म्हणून, आणि मला वाटतं मनोहर जोशी आणि वरचे नवलकर वगैरे असतील ते MLC होते वरच्या वर्षी. त्यावेळेला पहिल्यांदा वसंतराव दादा पाटील, नंतर शंकरराव निलंगेकर वगैरे वगैरे असे 4 मुख्यमंत्री झाले. तर प्रत्येक वेळेला मंडल आयोग झालाच पाहिजे म्हणून आम्ही तिघे पण जाऊन ओरडायचे, मंडल आयोग झालाच पाहिजे, मंडल आयोग झालाच पाहिजे. ठीक आहे, आता मंडल आयोग हा ओबीसीवर आहे, हा झालाच पाहिजे म्हणतात. आणि मग परत 99ची निवडणूक झाली. त्याच्यामध्ये मी दुसऱ्यांदा महापौर आणि आमदार झालो. आणि त्याच्या अगोदरची जी 5 वर्ष मी एकटाच होतो त्यामध्ये महापौरांची गाडी किंवा आमदारकी हे ते 2 वेळा महापौर झालो. हे अख्ख्या राज्यामध्ये मी फिरलो. शिवसेनेच्या शाखा स्थापन कर, लोकांना उठव, भाषणं कर, आणि लातूर, उस्मानाबाद सीमा प्रश्नासाठी सुद्धा. पण त्यावेळेला पहिल्यांदा दादा कोंडके माझ्याबरोबर असायचे. बाकीची मंडळी तर नंतर मुंबई ठाण्याच्या बाहेर गेली, परंतु त्यावेळेची गोष्ट. तर यातून जो काही लोकसंग्रह झाला त्यातून बरेचसे आमदार निवडून आले होते आणि ते सगळे बहुजन समाजातले वेगवेगळे होते. आणि ज्या वेळेला VP सिंग प्रधानमंत्री यांनी जाहीर केलं की मी मंडल आयोग जो आहे मी स्वीकारतो आहे, त्यावेळेला मी स्वागत केलं त्या गोष्टी. मी त्यावेळेला महापौर मुंबई होतो परत दुसऱ्यांदा. बरोबर. ते वर्तमानपत्रात छापून आलं. आणि तिथून जे आहे ना की शिवसेनेच्या आणि आमच्या म्हणजे बाळासाहेबांच्या माझ्या मतामध्ये थोडासा फरक पडायला लागला. म्हणजे एक वेळ अशी झाली की नाशिकला माझ्या घरी बाळासाहेब आणि फॅमिली उतरली आणि तिकडे प्रेस कॉन्फरन्स की जातीवर आरक्षण देऊ नये, यावर झाली. हां, पोटाला जात नसते. आणि त्याच वेळेला मी नाशिकमध्येच ओबीसीच्या एका मोर्चामध्ये सामील झालो होतो आणि ओबीसीना आरक्षण मिळालंच पाहिजे, मंडल आयोग झालाच पाहिजे. आता हे सगळं जे असं जे झालं आणि मग हळूहळू जरा ते थोडंसं जरा म्हटलं आता हे एकाच ठिकाणी आता मी एक बोलणार, साहेब एक बोलणार, आणि मग ते आम्ही बाहेर निघण्याचा मार्ग पत्करला. पण सर, तुम्हाला असं वाटतं का की खरं तर प्रबोधनकारांनी पहिल्यांदा जे सुरुवातीच्या काळातले ब्राह्मण्यवाद विरोधक आहेत किंवा बहुजनवादी संस्कृतीचे पुरोगामित्वाचे जनक आहेत त्यात प्रबोधनकार होते आणि त्यांचे पुत्र बाळासाहेब ठाकरे यांनी नेमकी उलटी लाईन घेतली असं वाटलं का तुम्हाला? ते तुम्ही जाणून देण्याचा प्रयत्न केला का त्यांना सांगण्याचा? ठाकरे साहेब जे होते प्रबोधन दादा, ते पक्के फुले शाहू आंबेडकरवादी होते. म्हणजे हुंडा प्रत घ्यायला विरोध. एका लग्नाला त्यांना बोलवलं होतं प्रबोधनकार सरांना, सहकुटुंब सहपरिवारे यावे.
आणि त्यांना कळलं की या पोराने हुंडा बिंडा घेतलेला आहे. प्रबोधनकार गेले आणि जाताना बरोबर 4-5 गाढव घेऊन गेले त्या लग्नात, बाशंग बांधलेले. तर ते म्हणाले, हे काय चाललंय, कशाला घेऊन आलात तुम्ही इथे? ते म्हणाले, तुम्ही मला सांगितलं ना सपरिवार या. सपरिवार आले. काय या गाढवांच्या लग्नाला गाढवच लागतात, हुंडा घेता. म्हणजे एवढे कडवट होते. त्यांची एवढे पुस्तकच आहेत की. कडक म्हणजे कडक. त्यांना बाळासाहेब पण घाबरायचे, घरातल्या त्या वहिनी घाबरायचे, सगळे घाबरायचे दादांना. अतिशय कडक भाषा, पण त्यांची एकदम धारदार कडक, सरळ सोट. काय माझं लग्न होतं, मी गेलो दादांकडे, म्हणजे साहेबांना, की साहेब मी आता लग्न करतोय, तर पत्रिका छापायची आहे मला, तर कशी छापूया? तर दादांकडे मी गेलो. दादांकडे, दादा ते असं आहे, माझं लग्न ठरलं बरं, पत्रिका छापायची आहे, तर जरा महिना जरा द्या. बरं, लिही. मी छगन चंद्रकांत भुजबळ आणि त्याच्या मिसेस नाव कुमुद जाधव, आम्ही दोघे ह्या तारखेला लग्न करीत आहोत, आम्हाला आशीर्वाद देण्यास यावे, आणि खाली दोघांची नावे. पत्रिका झाली. अरे मी म्हटलं, आपलं काका, मामा, दादा, आजी, बाजी कोणाचं नाव टाकायचं नाही. आम्ही दोघे तर नवीनच त्यावेळेची ती क्रांतिकारकच होतं म्हणजे त्यांचा विचार. आम्ही दोघे लग्न करतो आहोत आणि तुम्ही या, संपला विषय. तरी म्हटलं मी ते सोडून घेतलं. मी ज्या आजीनं मला लहानाचं मोठं केलं आम्हाला, तिचं एक नाव आम्ही टाकलं बुवा, तसंच काय करत. पण ते म्हणजे असे फार पुढच्या वेळी प्रागतिक विचारायचे होते. अर्थात पुढे काय की बाळासाहेबांनी शिवसेना वगैरे स्थापन केली. शिवसेनेच्या पहिल्या दिवसापासूनच मी तिथे होतो, शाखा प्रमुख झालो वगैरे वगैरे वगैरे. पहिले शाखा प्रमुख झाले, त्यातला मी. त्याच्यामध्ये असे भूमकर होते, शिंगरे होते, लब्धे होते, भाई सावंत होते, अशी ही सगळी मंडळी होती. पण पुढे ज्या वेळेला निवडणुकीमध्ये जिंकायचं जेव्हा झालं, त्या पहिल्यांदा याच्यात तर ते ठीक आहे, मराठी 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 करून आम्ही आलो. पण पुढे नंतरचे असं दिसलं की आमदारकी खासदारकी जर घ्यायची असेल तर नुसतं मराठी करून चालणार नाही. आणि मुंबईमध्ये मराठी टक्का आणि इतर भाषिक टक्का. तर त्यावेळेला अगोदर आम्ही यांना अंगावर घेतलं होतं, तुमच्या दाक्षिणात्य लोकांना, मग इतरांनासुद्धा, मग फेरीवाल्यांनासुद्धा, दलित आणि सवर्णसुद्धा वरळीला. रिडल्सवरनं मोर्चे निघाले होते, बाबासाहेबांच्या रिडल्सच्या पुस्तकावर मोर्चे. सगळ्या गोष्टीवरून ते जे आहे, नामांतराच्या प्रश्नाला विरोध केला होता बाळासाहेबांनी. तर मग निवडणुका लढायचे माणसं लोक लागतात हो. मग त्यावेळेला तुम्हाला आठवतं नवा काळाचे आपले खाडीलकर साहेबांनी सोशॅलिझम, कुठला प्रॅक्टिकल सोशॅलिझम घेऊन बाळासाहेब उभे राहिले. अर्थात ते कोणाला कल्पना पण नसेल आता म्हणजे ते वाचून त्यांना कळलं की नाही कठीण आहे, म्हणजे स्वतः काढीलकरांना काय असलं प्रॅक्टिकल सोशॅलिझम. एनिवे पण ते सुरू झालं, पण ते सुद्धा काही एवढं काही क्लिक झालं नाही. पण पुढे मी तुम्हाला सांगतो, जेव्हा एका इलेक्शनमध्ये इथे आपला मदनपुऱ्यामध्ये कुठला टँक आहे ना, तो मदनपुऱ्यामध्ये, तिकडे मिटिंग झाली, म्हणजे मुस्लिम सगळे बनातवाला त्यांच्याबरोबर मिटिंग होती, जाहीर सभा. त्यांच्याबरोबर एकदा बाळासाहेब आम्ही, मी बाळासाहेबांना चांद ताऱ्याचा झेंडा लावलाय आणि त्याच्याबरोबर बाळासाहेब भाषण करतात विरुद्धात काय असेल कशात तरी होता, पण आम्ही सगळे बरोबर होतो त्या भेंडी बाजारमधून. असं ते झालं. पण पुढे पुढे मग असं आहे की हा लोकसंग्रह हा केला पाहिजे, आणि मग त्याच्यामुळे पुढं कसं काय जायचं हे चाचपडत सोशल, ते प्रॅक्टिकल सोशलिझम झालं, अमकं झालं, मराठी झालं. आता मी त्यांना असं म्हणायचो नाहीचं नाही की साहेब आपण मराठी म्हणतो ना, हे तामिळनाडू आहे, तामिळ खलास. मग तो हिंदू आहे, मुसलमान आहे, ब्राह्मण आहे, दलित आहे, काय नाही, तामिळ. आता इथे आपलं काय झालं की आपण दाक्षिणात्यांच्या विरुद्ध, आपण दलितांच्या विरुद्ध, आपण यांच्या विरुद्ध, त्यांच्या. मग आपल्याकडे राहणार कोण? मुसलमानांबरोबर सुद्धा झाली. त्या तिकडे मुंब्राच्या इकडे जे आहे ना,
हा भिवंडीचा दंगा प्रसिद्ध 82 साली झालेला तेव्हा. तिकडे साहेब त्या हाजी मलंगचं काय बाळासाहेबांवर पण एक जाताना त्यांच्या गाड्यांवर दगडफेक केली होती त्या मुंब्र्याच्या बाजूला. आणि त्याच्यातून मुसलमानांच्या विरोधात सुद्धा आता सगळेच गेल्यानंतर आपल्याला कोण. आणि मग जे आहे हे हिंदुत्वाची हळूहळू कल्पना जी आहे ती पुढे आली. त्यावेळेला चर्चा सुरू झाली साधारणपणे की बा हे कसं काय आता पुढे जायचं आपण. तर त्यावेळची जनसंघ नंतर तर भाजप हे सगळे आपण एकत्रित जाऊया असं ते वाटायला लागले. बाळासाहेब पण हिंदुत्वावर बोलायला लागले. त्यावेळेला मला वाटतं वसंतराव भागवत मला वाटतं होते ते मुंबईत. हो हो म्हणजे महाजनांचे गुरु. ते त्यांचा पक्का विरोध. हम्म. प्रांतवादी पक्ष आहे याच्यावर जायचं नाही. आणि दिल्लीतले अटल बिहारी वाजपेयी वगैरे फार पुढे पाहणार होते. त्यांनी मला ठरवलं की नाही काहीतरी करायला पाहिजे आपल्याला वाढवायचं असेल तर. त्यांच्या कार्यकारिणीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. मला असं वाटतं तो षण्मुखानंद हॉलला असावी. आणि ह्या कार्यकारिणीला शक्यतो दुसऱ्या पक्षाच्या लोकांना बोलवत नाही पण त्यांनी बाळासाहेबांना बोलवलं. आणि बाळासाहेब मला म्हणाले चल बरोबर. काय मला वाटतं मनोहर जोशी पण असतील. मी गेलो. अटल बिहारी वाजपेयी भाषणात म्हणाले बाला साहब आपके पास भुजबल है और हमारे पास बुद्धिबल है. भुजबल और बुद्धिबल अगर एक हो जाए तो महाराष्ट्र में देश में हम चमत्कार कर देंगे. भुजबळ म्हणजे तुमच्याकडे मनुष्य शक्ती आहे. भुजबळ नावावर त्यांनी ती कोठी केली. पण ती सगळ्यांना कळले की यांना काय पाहिजे. आणि तेव्हापासून मग बीजेपी आणि शिवसेना जी आहे अधिक जवळ यायला सुरुवात झाली. आणि मग निवडणुका आल्या 89च्या वगैरे. तर 89-90च्या तर त्यावेळेला मी आणि मनोहर जोशी आणखीन कोणतरी असेल मला वाटतं असे दोघे तिघे शिवसेनेच्या बाजूने आणि त्यांच्या बाजूने प्रमोद महाजन शिवणकर मुंडे नंतर जॉईन झाले. असं करून नंतर आम्ही एकत्र जमवलं. पण त्यावेळेला एक असं ठरलं होतं की महाराष्ट्राचं राजकारण आम्ही बघू आणि देशाचं दिल्लीचं राजकारण खासदार वगैरे ते तुम्ही बघा. पण मला इथे एक भुजबळसाहेब प्रश्न नेहमीच पडतो आणि कायम पडलेला आहे की ते हिंदुत्व वगैरे हे याच्यावर वेगळं बोलता येईल पण हिंदुत्व धरलो आपण तर महाराष्ट्रामधला जो बहुजनवाद आहे त्याच्या मुळावर हे हिंदुत्व काय येतं. मग तेव्हाही आलं आणि आताही आलं. हे का? कारण संख्येने बहुजन आहेत तर बहुजनांना नासवून हे हिंदुत्व त्याच्यावर म्हणजे शेवटी ते हिंदुत्व धर्म नसून तो ब्राह्मण धर्म आहे. यजुर्वेदात जे म्हटलं त्याप्रमाणे ते पुढे जातं असं का? त्याला बाळासाहेब असे म्हणायचे की माझं हिंदुत्व हे पंचा नेसण्याचं किंवा घंटा बुडवण्याचं हिंदुत्व नव्हे वगैरे 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 म्हणायचे. पण एक आहे ज्यांनी ही हिंदुत्वाची कल्पना मांडली त्याच्या शीर्षस्थानी एका विशिष्ट प्रकारचेच लोक आहेत. आणि एकूणच जे आहे खरोखर आणि बाळासाहेबांचं हिंदुत्व राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व हे ठीक आहे बाळासाहेब बोलायला होतं ते. परंतु यांचं जे चाललं आणि आतापर्यंत आपण जे पाहतो आहोत आणि आताही जे काही चाललेलं आहे त्याच्या ते मनुस्मृतीच आहे. तो मनुस्मृती आहे. आणि यांना मनुवाद पुन्हा एकदा आणायचा आहे काय. आणि त्या दृष्टीने जे आहे मग सगळ्या गोष्टी आहेत त्या पुढच्या. पण मग एक राहिलं की मग तिथे जे आहे जेव्हा मी आरक्षणाला म्हणजे VP सिंग साहेबांना पाठिंबा दिला तिथून जे आमचे जे थोडंसं ते बाहेर पडण्याच्या रस्त्यावर आला. मग आम्ही ते बाहेर पडलो. तुम्हाला कल्पना आहे की मग ते 8 दिवस सगळ्या देशातल्या वर्तमानपत्रामध्ये हेडलाईनला भुजबळ होते की भुजबळांचं काय होणार. कारण त्याच्या अगोदर ठाण्याला खोपकर म्हणून एक नगरसेवक होते. त्यांना मारले गेले होते. त्यांचं संशय मनोहर साळवीनं मत दिलं असं संशय होता त्यांचा की त्यांनी चुकीचं मत दिलं. तर त्यांच्या घरात जाऊन हातपाय तोडून त्यांना खरं म्हणजे ठार करण्यात आलं होतं. तर त्यावेळेला तुमचा खोपकर करू हे हा वाक्प्रचार फार जोरात होता. म्हणजे शिवसेनेत आतमध्ये जायला रस्ता होता बाहेर यायला रस्ता नव्हता. आतमध्ये जाऊ शकता तुम्ही बाहेर नाही येऊ शकत असं एक अभेद्य किल्ला तयार झाला. पण मग आम्ही तो म्हटलं की नाही आता ह्या प्रश्नावर जे आहे तर सगळे लोक आले आमच्याकडे. माझे पहिल्यांदा 36 आमदारांनी पाठिंबा दिला.
मग ते 18 आले. मग ते असे करत करत सगळे आले आणि आम्ही शेवटी तो झालो. परंतु ते 8-10 दिवस आणि नंतरसुद्धा छगन भुजबळला मारण्यासाठी एवढे लोक गेले, तलवारी घेऊन गेले, घोडे घेऊन गेले, घोडे म्हणजे पिस्तॉल घेऊन गेले. तेव्हा झेवियर्सला होतो आणि रस्त्यावर कॉर्नरला तेव्हा महानगर दुपारचा यायचं, संध्याकाळचा. त्याच्यात ती सुरेश भटांची कविता छापली होती. मला शब्द नीट आठवण. जुलमाच्या वरवंट्याचा जाहला अखेर पाटा, हे हिंदू हृदय सम्राटा, तो छगन करी तुझं टाटा, असं तिचं टायटल होतं साधारणपणे. बरं. फार मोठी कविता त्याने. हो, आणि ती फार अप्रतिम कविता होती आणि महानगरने ती छापली, त्यामुळे वातावरण तंग झाले. हो, ते सगळीकडे ते छापली आणि अनेक दिवस ते सुरेश भटांनी ते फारच ते लिहिलं होतं. काय टाक वाटा खंडणी हो, सगळं म्हणजे दणकट. सुरेश भटांना आणि यमकावर कमांड होतं, त्यांना मीटरवर तर महा कमांड होतं. ते मग आमचं जे जरा थोडंसं वादविवाद वाढतच गेला. त्याच्यानंतर मग 95मध्ये शिवसेना BJPचं सरकार आलं. मग त्यावेळेला सगळे काँग्रेसचे अनेक लोक पडले होते. त्याच्यामध्ये मीही पडलो होतो. माझगावमधून 2दा आलो होतो शिवसेनेत निवडून परत पडलो. मग पवार साहेबांनी मला काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेता केला वरच्या हाऊसमध्ये. आणि त्यावेळेला मग वेगवेगळी प्रकरणं तुम्हाला माहिती काढली मी. आणि त्यातून माझ्या घरावर हल्ला झाला, A10 बंगल्यावर. हो, तुम्ही ते वाचलो. अगदी वाचलात, थोडक्यात वाचलात. त्याच्यानंतर माझ्यावर काही खोटे आरोप झाले. रमाबाई आंबेडकर नगर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली. त्यावेळेला 11 लोक ठार झाले होते हो हो हो. आणि सामनाने छापलं होतं की त्याच्यावर आनंद पटवर्धनाने डॉक्युमेंटरी केली होती, जय भीम कॉम्रेड, जय भीम कॉम्रेड. त्याच्यामध्ये त्यांनी जे आहे सामनाने छापलं होतं की हाच तो नराधम म्हणजे छगन भुजबळ याने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. एक खोटं ॲफिडेविट वगैरे तयार केलं. पण त्याच वेळेला या सगळ्या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी गुंडेवार कमिशनची नेमणूक झाली, जस्टिस गुंडेवार हायकोर्टाचे. आणि त्यांच्यापुढे ते आलं ते त्यांनी तसं सांगितलं की हे ॲफिडेविट खोटं आहे. त्याला ते कारण ज्यावेळेला तुम्हाला भेटला असं म्हणतो तो ग्रस्त, त्यावेळेला मी तिथे नव्हतोच. कारण त्या ग्रस्ताचं असं म्हणे की राजू जैन म्हणून की मी भुजबळाने बोलवलं सांगितलं की तू विटंबना कर, पण मी केली नाही. परंतु भुजबळाने मग दुसरीकडून करून घेतली. हे कसं त्याला कळलं? झालं. आता ते जे ॲफिडेविट केलं त्या ॲफिडेविटमध्ये मी इतक्या वाजता गेलो, मग इथे राहिलो तिथे राहिलो, हे सगळं झालं. आता ज्या वेळेला तो भेटला मला म्हणतो त्यावेळेला मी प्रेससमोरच होतो तिकडे शिवसेनेच्या विरुद्ध मोर्चामध्ये. काय त्याच्यानंतर तो ज्या लॉजला राहिला तो लॉजला राहिलाच नव्हता किंवा हे सगळं जे आहे ते आम्ही बाहेर काढलं की हा सगळंच एक शब्द खोटं बोलतो आणि मी कशाला ते सगळं करू. आणि मग ते गुंडेवार कमिशनने मला क्लीन चिट दिली. त्या क्लीन चिट मला मिळाल्यावर मी सामन्याचे संपादक बाळासाहेब ठाकरे आणि इतर जे आहेत ट्रस्टी यांच्यावर केस टाकली की तुम्ही मला प्रश्नचिन्ह वगैरे काही नाही, भुजबळने हे काम केलं म्हणून म्हणजे माझी तुम्ही बदनामी केलीत. आणि आता माझ्याकडे तर काही जस्टिस गुंडेवार कमिशनचा रिपोर्ट आलाय. ती केस झाली 2009मध्ये. मला असं वाटतं की सुभाष देसाई कदाचित संजय राऊत असतील. ते अचानक आले, मी मंत्री होतो आणि ते म्हणाले नमस्कार. म्हटलं काय सांगा ना. ते मला हातात पत्र दिलं. म्हटलं ठीक आहे. पत्र सरळ होतं की बाळासाहेबांची वय प्रकृती पाहता काय आपण विचार करा. आणि केस पूर्ण ऐकून तयार झाली होती. बरं त्याच्यात सांगण्यासारखं काहीच नव्हतं ना. तुम्ही चक्क छापलेलंच आहे, त्याच्यात प्रश्नचिन्ह वगैरे काही नाही. तुम्ही माझ्यावर इल्जाम लावलेला आहे आणि मी आता क्लिअर कट चिट घेऊन आलो, आता काय पुढे काय सांगा. आणि ते सगळं झालं. आता मी म्हटलं त्यांना म्हटलं काही काळजी करू नका, तुम्ही कधी तारीख सांगा. म्हणजे या तारखेला आहे तिथे मी येतो. मी गेलो त्या तारखेला. उद्धव ठाकरे वगैरे संजय राऊत वगैरे सगळे होते. आणि मी उभा राहिलो कोर्टामध्ये. सांगितलं साहेब मला एक केस मागे घ्यायची आहे. ते कोर्ट थोडंसं हलचल झाली. तुम्ही काय म्हणता? अहो केस सगळी ऐकून झाली, आता निकाल द्यायचा आहे. निकाल काय होणार हे सुद्धा आता सगळ्यांना कळलेलं आहे. कशासाठी तुम्ही मागे घेता? काय झालं तुम्हाला? माफ करा साहेब, परत मी विनंती करतो. हा जोट मला नाही चालवायची केस, परत शेवटी ठीक आहे तुमचे मागे घेतलं. मग ते सुभाष देसाई म्हटलं आता यांची मागे घेतली, मग त्यांचं काय ते मागे घेतली. त्यावरचे फोटो आहेत, उद्धवजी वगैरे पाठीमागे उभे आहेत आणि त्या कोर्टाच्या ह्याच्यातले. मला उद्धवजी म्हणाले की शहाला जाऊया. म्हटलं नंतर येतो. मग 15-20-25 दिवसांनी बाळासाहेबांचा फोन आला की सगळ्या घरातल्या लोकांना घेऊन या, कुटुंबियांना घेऊन या. आणि तुम्ही गेलेला. आणि मग आम्ही
समीर, पंकज, त्यांच्या पत्नी मला माहिती आहे, तो दिवस आठवतो मला अजून. आणि मग 4-5-6 तास कुठल्याही दुसरा शब्दसुद्धा नाही, की आमचे ती जी मला असं वाटतं की जवळजवळ 18 वर्ष झाली असतील आणि त्याच्यानंतर त्यांनी मला लखोबा लोखंडे, लखोबा, मी नंतर त्यांना टी बाळू वगैरे, आणि तो एवढा संघर्ष झाला होता. तो ताण संपून गेला. तो ताण, त्याची चर्चासुद्धा साहेबांनी केली नाही, जणू काही झालंच नाही. हा पिरियड आपल्या आयुष्यात आलाच नाही, संपला तो विषय, पडद्याच्या पाठीमागे गेला. बाळासाहेब अशा एका फार मोठ्या मनाचे होते आणि फार म्हणजे खरोखर ते बोलायला कडक असतील भाषणांमध्ये वगैरे, परंतु बाकीच्या गोष्टींमध्ये अतिशय मॅच्युअर, माणुसकी असलेले, शब्दाला जागणारे आणि मनातून सरळसोट प्रेम करणारे होते. भुजबळसाहेब, एक तो कालखंड होता जेव्हा माणसं म्हणजे काँग्रेसमधली असतील, राष्ट्रवादी काँग्रेस नंतर झाली, राष्ट्रवादी काँग्रेसमधली असतील, अगदी भाजपमधली असतील, आपापसात संघर्ष झाला, विरोध झाला, तरी व्यक्तिगत संघर्षावर यायचे नाहीत एक, आणि म्हणजे ते तर जगभर प्रसिद्ध आहे, पण कुटुंबापर्यंत पोचायचे नाहीत. परंतु तुम्ही आयुष्यामध्ये तो एक कालखंड पाहिला, म्हणजे मधला काळ आहे ते तुमच्या सत्तेचा काळ आहे, त्याच्यावर मी येणार आहे, पण तो नंतर येतो. मी आता इथपर्यंत आलो तर तो एक कालखंड पाहिला जेव्हा विषारीपणे सुडाचं राजकारण केलं गेलं. तुम्ही स्वतः ईडीच्या चौकशाला सामोरा गेला, तुम्ही आणि समीर भुजबळ दोघेही तुरुंगवास काढला त्याच्यासाठी. मला एक गोष्ट आठवते आणि ती गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते याच्यासाठी, की मी आत्ता बघितलं की नंतर रिया चक्रवर्ती आणि आता शाहरुख खानच्या प्रकरणात सुद्धा ते बघितलं की त्यांची मुलं गेली किंवा रिया चक्रवर्ती, त्यांचं शेवटी काही निष्पन्न होणारं झालं नाही रिया चक्रवर्तीच्या बाबतीत. शाहरुख खानचं केस चालू आहे मुलाची, परंतु सर त्यांच्या घरातल्या कोणी येऊन बाहेर भोकाड पसरले, ओरडले, बोलले, काही असं झालं नाही. एक्झॅक्टली तुमच्या घरातल्या बायका, फक्त बायका घरात होत्या, पंकज भाऊ नव्हते, तुम्ही आणि समीर भाऊ तुरुंगात होता, आणि तेव्हा 51 लोक घेऊन किरीट सोमय्या भुजबळ फार्मवर गेले होते. तेव्हा आतमध्ये काय परिस्थिती होती, रेड पडत होत्या, काय परिस्थिती होती, मला त्या काळातलं ते तुम्ही सांगू शकाल ते मला सांगा. सगळ्या आमच्या ज्या घरातल्या ज्या महिला मंडळी होते, म्हणजे माझी पत्नी असेल, सोना असतील, लहान मुलं, निश्चितच घाबरलेले होते की काय होणार. परंतु आमची पत्नी जी आहे त्या सगळ्यांना धीर देत राहिले आणि वाईट वाटत होतं की हे काय चाललेलं आहे, म्हणजे ही कुठली पद्धत आहे अशा रीतीने घरावर जायची. ज्याच्यावर तुमचा आक्षेप आहे त्या लोकांना तुम्ही अरेस्ट केलेलं आहे ना. महिला घरात असताना असे 50 लोक घेऊन जाण्याची काय कारण, भुजबळ फार्मची पाहणी करणारे किरीट सोमय्या कोण होते, तुम्ही कोण, म्हणजे आता असंच चाललेलं आहे त्यांचं. नंतर तर त्या ज्या रेड्स पडायच्या ना, आता तर 2-2, 4-4 वेळा पडल्या लोकांवर. आमच्याकडे 17-18 वेळा रेड्स पडल्या आणि पुढे तर सारख्या रेड्स पडायला लागल्या. काही लोक जे आहेत ना ते आमच्या घरात कळवायचे की उद्या येणार आहोत आम्ही, आमच्या पत्नीला वगैरे कोणाला तर कळवायचे, कारण कोणतरी आपला असंच प्रेमाचं की त्यांना पसंत नाही की हे काय चाललं आहे. मग माझी पत्नी, त्या सोना आणि त्या लहान मुली यांना घेऊन दिवसभर कुठच्या तरी मॉलमध्ये जाऊन बसणार आणि त्या नोकरांना म्हणणार हे चाव्या घे, काय पाहिजे ते त्यांना दाखव, काय, कारण ते लहान मुलं घाबरायचे सगळे. आणि हे लोक लहान मुलांचे कपडे काढ, हे काढ, ते काढ, ते मी काही वर्णन करू शकत नाही तुम्हाला. असं सगळं जे आहेत, म्हणजे नको ते सगळे कपडे. पण तुम्हाला वाटलं होतं का सर असं काही, ठीक आहे अरेस्ट केलं मला तर वाटलंच नाही. मला तर ते अख्खा दिवस तिकडे मॉलमध्ये राहणार आणि मग ते गेल्याचं कळलं की मग ते घरी येणार. अशा परिस्थितीमध्ये आम्ही दिवस काढले. परंतु ही किती म्हणजे नीचता किती असावी. ठीक आहे, तुम्ही अरेस्ट केलं ना, आता कोर्ट विल डिसाईड काय आता नक्की, आणि ते कोर्टने शेवटी काय करायचं डिसाईड केलंच आहे. परंतु त्यावेळेला तो तसा त्रास आणि सतत तेच. आता मीडियासुद्धा काय, मीडिया ट्रायलसुद्धा त्यावेळेला जोरातच आमच्या विरुद्ध होतं. दुर्दैव आमचं. काय तर टी व्हीवाले दाखवायचे की हे पहा एवढे डायमंड सापडलेले आहेत पाट्याभर, आणि हे पहा आता गोणीच्या गोणी सोनं सापडलं, पेटीचा पेटी सोनं सापडलं. अरे म्हटलं दाखव तरी कुठे, आता मी आता आलो तर मला द्या ना परत ते सगळं. मी एकदा इतक्या वेळा नाशिकमध्ये तुम्हाला भेटलो, कधी मुठभर डायमंड नाही दिले तुम्ही मला. डायमंड नाही, मी त्यांना विचारतो मला द्या ते माझे, म्हणजे तुम्हाला देईन ना मी. एवढं दाखवलेलं आहे त्याच्यात मिळेल ना मला, कधीतरी कोणीतरी दाखवेल मीडियावाले किंवा कुठेतरी की तो इथे लपवून ठेवलेले आहे ते, म्हणजे मग ते मला देईल.
काहीतरी यात अजून एक मुद्दा आहे. मी महाराष्ट्र सदन स्वतः, तुम्ही नवीन बनवलं होतं महाराष्ट्र सदन, तेव्हा मी स्वतः गेलेलो त्या महाराष्ट्र सदन बघायला आणि ते इतकं सुंदर महाराष्ट्र सदन होतं. आणि मी जस्ट आलो परत दिल्लीहून, मी दिल्लीत होतो आणि मी आलो परत, तर तुमच्यावर आरोप लागले होते की महाराष्ट्र सदनात घोटाळा केला. त्याचे निकाल पण आता आलेले आहेत. तुम्हाला काय वाटलं की आपण मनापासून एक महाराष्ट्राचं महान एक वैभव उभं ते केलं? समजून घेतलं पाहिजे काय आहे ते. आपल्या मुंबईमध्ये झोपडपट्टी निर्मूलन कायद्याप्रमाणे आपण झोपडपट्टींच्या इथे त्या झोपडीवासियांना आपण फुकट घरं बांधून देतो आणि तेवढाच FSI साधारणपणे त्या बिल्डरला मिळतो आणि बिल्डर मग मोठी बिल्डिंग बांधतो आणि ते पैसे कमवतो. म्हणजे झोपडपट्टीवासियांचा फायदा आणि बिल्डरचा फायदा. याच्यामध्ये असं होतं की अंधेरीला असलेली जी झोपडपट्टी, त्या झोपडपट्टीचे विकासकाचे अधिकार जे आहेत हे चमनकर नावांच्या ग्रस्तांकडे गेले. ते रामराव आदिक आणि विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून गेले त्यावेळेला. माझा काही संबंध नाही त्यावेळेला. आणि तो त्या प्लॉटचे जे आहे डेव्हलपमेंट जेव्हा करायला लागला त्या झोपडपट्टीची, त्याच्यामध्ये RTOचा एक छोटीशी जागा की ज्याच्यावर तो टेस्टिंग ट्रॅक जो आहे RTOचं लायसन्स घेण्यासाठी जी ड्रायव्हिंग टेस्ट असते त्याचं मोठं एक मैदान असते. तर तिथले ते मंत्री त्यावेळेचे आणि अधिकारी आमच्या लोकांकडे आले, माझ्याकडे PWD किंवा ते सगळं झालेलं आहे. परंतु हा FSI जो आहे झोपडपट्टीचा FSI त्याला मिळाला, पण या मैदानाचा FSI तो अजून शिल्लक आहे. त्या मैदानाचा FSI ह्या विकासकाला द्या आणि त्या बदल्यात त्यांनी आम्हाला हे मैदान इंटरनॅशनल स्टँडर्डचा ट्रॅक करून द्यावा, आमचं ऑफिस बांधावं, आमची घरं बांधावीत. आता हे करायला नोडल एजन्सी अर्थात PWD असते गव्हर्नमेंटसाठी, म्हणून ते माझ्याकडे आलं. एक्झॅक्टली. आता म्हणून ते पुढे गेल्यानंतर आमच्या लोकांनी सांगितलं की त्याच्या अगोदर ह्या महाराष्ट्र सदनचे पैसे मिळत नाहीत म्हणून ते डिपार्टमेंटमध्ये चुळबुळ चालली होती, कसं करायचं. तर आमचे लोक त्याला म्हणाले की बा एक तुला एवढा FSI मिळणार आहे, तो FSI काय आम्ही देणार नाही, FSI देणार SRA देणार, SRA कमिटी. पण त्याच FSI मध्ये तुम्ही महाराष्ट्र सदनसुद्धा बांधून द्या. तर विलासराव बोले दे रे बांधून. आता तो विचार म्हणून ठीक आहे करू. चांगलं बांधलं त्याने. 2 वेळा गेलं ते मंत्रिमंडळात, 2 वेळा. त्याच्यामध्ये आणखीन त्याला सांगितलं ते हायमाउंट रेस्ट हाऊस आहे आमचं, ते पडाल ते पण बांधून द्या. अजितदादाच म्हणाले अरे ते पण बांधून दे, FSI तेवढाच द्यायचा आहे. त्याने तेही बांधलं, थोडंसं राहिलं का. आता हे सगळं झालं आणि त्या बरं त्याच्यामध्ये महाराष्ट्र सदन बांधून द्या एवढं ठरलेलं. समीर भुजबळ खासदार आणि मी PWD मिनिस्टर. आम्ही आपलं ते चांगलं करायचं आहे. इथून जे आहे चांगले आर्किटेक्ट लावून ते राजवाड्यात जवळपास ताजमहाल बनवला तुम्ही. ताजमहाल आणि म्हणजे 5 स्टार हॉटेलच आहे. बिस्लेरी प्लांट खाली आहे, 1000 गाड्यांचं पार्किंग आहे, 9 फाउंटन्स आतमध्ये आहेत आणि 11 एवढं आलिशान आहे की ओळख असून हिंमत नाही झाली राहण्याची माझी. समोर छत्रपती शिवरायांचा मोठा पुतळा आहे, फुले शाहू आंबेडकर आहेत, शाहू महाराज आहेत, यशवंतराव चव्हाणांचे पुतळे आहेत, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई. किती छान केलं. एवढं मोठं लॉन्ज, बसायला लॉन्ज, ऑडिटोरियम कितीतरी मोठा 5 स्टार, 4-5 तर VIP, VVIP असे ते सगळे डायनिंग रूम्स आहेत. तिथला असलेला तुमचा प्रेस रूम मला नाही वाटत एवढा चांगला प्रेस रूम आहे. आणि कॅबिनेट हॉल पण तिथला जो केला आहे तो आमच्यासुद्धा इथल्या कॅबिनेट हॉलपेक्षा म्हणजे आता एवढं चांगलं आहे. म्हणजे काय की आता मोदी साहेब आणि ते अमित शाह तिकडेच मिटिंग घेत होते ना, आम्ही तर जेलमध्ये होतो. आणि ते त्यावेळेला म्हणायचे बहुत सुंदर हुआ. तर तो पाठीमागचा खासदार म्हणायचो हा महाराष्ट्र सदन बहुत सुंदर बनाने वाला अंदर. सर पण मला सांगा की तुम्हाला असं वाटतं का की भारतीय जनता पक्षाने 2014 नंतर सत्ता आल्यावर ज्या प्रकारे सत्ता राबवली आणि महाराष्ट्रात पण त्यांची सत्ता होती, तर तुम्हाला असं वाटतं का की अगोदर कधी अनप्रेसिडेंटेड म्हणजे अगोदर कधीही न घडलेल्या पद्धतीने तुम्हाला सूड बुद्धीने ईडी इन्क्वायरी लावून इतरांना भीती बसावी म्हणून आत टाकण्यात आलं? 100%. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला सांगतो 14च्या अगोदर या BJPतून एक प्लान तयार केला होता असं स्पष्ट माझं म्हणणं आहे.
आणि त्याच्यामध्ये हे जे किरीट सोमय्यासारखे लोक आहेत त्यांनी जिथे जिथे काँग्रेसची सरकार असतील तिथल्या 1-2 मंत्र्यांना टार्गेट करायचं निवडणुकीच्या अगोदर. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते 40,000 कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्र सदनमध्ये 100 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं, 40,000 कोटीचं भ्रष्टाचार. त्या 100 कोटीच्या समोर आजपर्यंत मी तुमच्याशी बोल 1 रुपयासुद्धा त्या महाराष्ट्र सदन ज्यांनी बांधलं त्यातले काटा, चमचे, लाईट, फर्निचर, पडदे सगळं ज्यांनी केलं त्याला 1 रुपया आजपर्यंत दिला नाही त्या शमनकरला आजपर्यंत. आणि मग 40,000 कोटी खाल्ले, मग बोलले 25,000, मग बोलले 10,000 कोटी, मग बोलले 850 कोटी. आणि शेवटी आता केस जेव्हा समोर आली तेव्हा ते कुठे काय झालं ते दाखवा. पण मग हे अगोदरपासून टार्गेट आता करून मी नंतर सांगायचा उद्देश काय होता की या बीजेपीने केलं होतं की राज्यात जायचं आणि बदनाम करायचं. आता सुद्धा तेच चाललंय. आता पण आता तुम्ही शहाणे झालाय असं वाटतं. आता त्याचीच जी त्यावेळची जी परिस्थिती होती त्या लोकांना वाटलं हो 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 खाल्ले असते पैसे. आणि त्यावेळचे आमचे जरा विचित्रच लोक होते, जरी आमचं सरकार जरी होतं तरी सरळ राजीनामा द्यायचे. विलासरावांनी राजीनामा दिलेला, रामगोपाल वर्माला बरोबर घेऊन गेले. सगळं ते. आणि आता सुद्धा नेमकं तेच चाललेलं आहे. सिंपल ते धडक बेधडक आरोप करायचे. काय आरोप केले की मग ईडी बिडी इन्कम टॅक्स वगैरे लावायचं. रोज पेपरमध्ये छापून येणार, रोज मीडिया ट्रायल सुरू. आज हे पकडलं ते पकडलं ते पकडलं. मग असं करून कुठेतरी हे करून केस करून ते त्रास तरी द्यायचा, त्यांना डांबायचं तरी काय. आणि हे सरकार कसं भ्रष्ट आहे काय असं दाखवायचं. देशामध्ये सर 2 जण आतमध्ये गेले आणि दोघेही बहुजन वर्गाचे नेते होते, ते म्हणजे तुम्ही आणि लालू प्रसाद यादव. तो त्याचा आणखीन एक कंगोरा आहे त्याला. या देशातले जेवढे म्हणून बहुजन समाजाच्या येत्या पवारसाहेबसुद्धा म्हणाले होते की जे मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी लढतात त्यांना अतिशय अडचणीतून जावं लागतं. आणि मागासवर्गीय सगळे जे आहेत पण महात्मा फुलेंपासून आतापर्यंत तसंच आहे. काणीमोजी असतील, अहो ते मायावती असतील, नाही तर आणखीन कोणी यादव असतील, नाही तर लालूजी असतील, आणखी काही ना काहीतरी टाकून जे आहेत तोंड बंद करायचं. बरं आम्ही समता परिषद स्थापन केली 1993 साली जालन्याला परिषद झाली, पहिली रॅली झाली. तिथे आम्ही मागणी केली. मी गृहनिर्माण मंत्री होतो आणि पवारसाहेब मुख्यमंत्री. आणि मागणी केली. 1,00,000 लोक होते उन्हात आणत बसलेले. मंडल आयोग लागू करा. पवारसाहेबांनी तिथेच सांगितलं 1 महिन्याच्या आत लागू करणार. त्यांनी नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये आणि राजकारणामध्ये आरक्षण दिलं. तेव्हापासून ते आरक्षण सुरू आहे. परंतु मी काय केलं, परत तिकडे रामलीला मैदानावर 3 लाखाचा मोर्चा घेतला. हो, तुम्ही बिहारमध्ये पण मला वाटतं एक सभा घेतली. 7 लाख लोक बिहारमध्ये गांधी मैदान पटना ते भरलं होतं फुल. नंतर मग जयपूरला घेतले, आंध्र प्रदेशमध्ये होते, हरियाणामध्ये, पंजाबमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, मग गुजरातमध्ये सगळीकडे घेतले. हे जे काही चाललेलं जे आहे हे मनुवादाच्या विरुद्धची लढाई आहे, ही समतेची लढाई आहे. ती बीजेपीला नको आहे. ती बीजेपीचे जे धुरंधर आहेत त्यांना नको, त्यांना वापरून घ्यायचे आहेत. RSS बीजेपीला नको आहे, म्हणजे वापरून घ्यायचे आहेत हे सगळे बहुजनवादी. आता छगन भुजबळ ओबीसीवर बोलतो ना, मग त्याच्या अंगावर कोणाला सोडलं, ते बावनकुळे तेली समाजाचे. पण त्यांना तिकीट मात्र कारण नसताना कापलं. चंद्रशेखर बावनकुळे पण त्यांना समजलं का हे, त्यांना तर काय आता नाही तर त्यांना घरीच बसवलं होतं. तर आता पुढारीच केलं छगन भुजबळच्या विरुद्ध बोलायला, पेपरमध्ये होतं बोल. नाही पण तिकीट कापल्यावर कळलं का. हो ते आता तिकीट कापल्यावर घरी बसले होते. भुजबळ जेव्हा आले पुढं ओबीसी प्लॅन घेऊन, तेव्हा त्यांच्यासमोर हे असं ते त्यांचं ते असतं, ते वापरण्यापुरतं आहे ते सगळं. पण मला एक सांगा भुजबळ साहेब, की एवढी सत्ता, म्हणजे तुम्ही गृहमंत्री होता, संपूर्ण महाराष्ट्राचं पोलीस दल, आणि तेव्हा पोलीस दल म्हणजे उपमुख्यमंत्री होता महाराष्ट्राचे, मोठे नेते जे आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये तुमचं नाव येतं. तुम्हाला असं ईडीच्या ऑफिसमध्ये बोलवून घेतील, तुम्हाला अटक करतील, समीरला अटक करतील असं तुम्हाला वाटलं होतं? आणि तुम्हाला जेव्हा ॲक्च्युअल फेस करायला लागलं तेव्हा तुम्हाला धक्का बसला का त्या गोष्टीचा? ते तुम्हाला कसे होते, ईडीचे दिवस कसे होते तुमचे? नाही, एक तर जे आहेत हे आमच्यापैकी काही लोक, आणि त्यांनी काहीतरी चुकीच्या माहिती देणं आणि त्याच्यातून ते केस वगैरे सगळं करणं. आणि तोपर्यंत आमच्या जे काही मालमत्ता होत्या, काही मालमत्तांवर टाच आणणं वगैरे सुरू झालं होतं. आणि त्यावेळेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते ओबामा साहेब, ते दरवर्षी एक
चहासाठी काही लोकांना बोलवतात, जगातल्या काही लोकांना. आम्हालाही आमंत्रण होतं. तुम्ही गेलेला तिकडे? मी तिकडे गेलो होतो. आणि नंतर कळलं की समीर भाऊला अटक झाली. घरी आले म्हणे चला मग आमच्याबरोबर. मी तिथून सांगितलं की मी अशाच्या कामासाठी आलेलो आहे. आणि मग पवारसाहेबांशी पण चर्चा झाली की बाबा असं कसं काही करतात. बरं, मी कुठच्याही कंपनीमध्ये डायरेक्टर नाही, मला 5 पैसे चमनकरने दिले नाहीत, कोणीच मला काय दिलेलं नाही, मी काहीच नाही, डायरेक्टरसुद्धा नाही, शेअर होल्डर नाही, कुठे नाही, काय नाही, माझ्या माझ्या नावावर काहीच नाही आहे. कसं काय असू शकतं? ते पवारसाहेब ठीक आहे, लेट अस फेस. आणि मला समन्स आल्याबरोबर ताबडतोब गेलो. आणि मी त्यांना ते सांगितलं. दिवसभर ते मला प्रश्न विचारत होते, हे ते 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 ते. आणि नंतर रात्री 9 वाजता सांगितलं, भुजबल जी माफ़ करें मगर हम आपको अरेस्ट करेंगे. हम चाहते तो नहीं है मगर हम कुछ नहीं कर सकते. आता वरून त्यांना जसं आता चाललंय. तेव्हा तुम्ही बीजेपीत गेला असं तर तुम्हाला लगेच तुम्ही त्या दिवशी म्हणालात की शाहरुख खान जर बीजेपीत गेला तर आर्यन खान पिठी साखर ठेवली होती असं लगेच जाहीर करतील बीजेपीचं. तसं झालं असतं तुमच्या बाबतीत? काय सांगायचं आता. पण ते धक्कादायक मात्र होतं. आणि त्याच्यानंतर सुद्धा दोघांना आतमध्ये टाकल्यानंतर परत पंकज भाऊच्या पाठीमागे लागले. विछंट. मग ते अँटिसिपेटरी बेलसाठी तो लढत राहिला. आणि मग घरी कुणीच नसायचं. आणि मग ते असे ते महिला फक्त त्या आणि त्यांना तुम्ही विचारलं किरीटजींना कधी की तुम्ही असं काय केलं? घरात बायका होत्या त्यांना तिकडे घाबरव तिकडे कोणाला विचारलं? किरीट सोमय्यांना कधी विचारलं? काय विचारलं? बरं, मला एक सांगा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि म्हणजे भुजबळ साहेब त्यांना कधी अगोदरपासून ओळखत होते का? म्हणजे तुम्ही ओळखत होता का अगोदरपासून? ते असं आहे की ते 89ला 90मध्ये ते निवडून आले. तेव्हा नाव ऐकलेलं होतं. ते पण मुंडे साहेबांच्या त्यांचं एक काम होतं काहीतरी, नागपूरची काहीतरी केस. आणि मुंडे साहेब ते घेऊन आले. आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की असे फडणवीस आहे आणि त्यांना आपल्याला जरा मदत करायची. तर मी ताबडतोब फोन बिन करून जे आहे त्यांना जी काही मदत करायची ती केली. पण मी काही बघितलं नव्हतं. तेव्हा तुम्ही गृहमंत्री होते? मी गृहमंत्री होतो, उपमुख्यमंत्री होतो. पण त्यावेळेला मी काही त्यांना बघितलं नव्हतं आणि मला माहीत पण नव्हतं कोण फडणवीस. पण ते गोपीनाथराव मुंडेंनी सांगितलं की मदत करायची, जरा तुम्ही फोन करा, अमुक अमुक. केली मदत. पण नंतर तुमचे देवेंद्र फडणवीसांशी चांगले संबंध राहिले का नाही? पुढे पण ते नंतर मग काय की आमचं सरकारमध्ये पुढे चाललं, पुढे 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 एवढी वर्ष. तर ते खरं म्हणजे एकदम ते बॅकबेंचर होते. ते हळूहळू पुढे आले. खडसे साहेबांनी त्यांना विशेषतः काही बऱ्याचशा विरोधी पक्षाकडे बाल मसाला भरपूर असतो, ही केस ती केस ती केस. मग काही केस ते खडसे साहेब त्यांच्याकडे द्यायचे, तुम्ही बोला. अर्थात हे चांगले सुशिक्षित होते आणि त्यामुळे बोलायचे पण बरोबर मुद्देसूद वगैरे. असं करून ते पुढे आले. तेव्हापासून त्याला ओळखायला लागलं की बोलतात म्हणून. एवढंच माहिती होतं. या सगळ्या तुमच्या आयुष्यातल्या या फेजमध्ये त्यांनी काही बोलले तुमच्याशी नंतर आल्यावर कधी किंवा अगोदर काय? नाही, भेटलो ना मी अनेक वेळा. त्याच्यानंतरही भेटलो आम्ही त्यांना. पण ठीक. आता ओबीसीच्या याच्यामध्ये सुद्धा मी त्यांना त्यांच्या घरी गेलो होतो की बाबा तुम्ही मदत करा आम्हाला. तुम्ही आता ओबीसीच्याबद्दल तुमचे मोर्चे निघतात, जागरण, तर मदत करा. ते त्या दिवशी ओबीसीचा हे काढायचा होता आपला अध्यादेश. त्यावेळेला सुद्धा मी त्यांना सांगितलं की बाबा तो अध्यादेश परत आला आहे, परत पाठवतो आहे, आम्ही त्यांना मदत करा. मदत केली असणार त्यांनी. परंतु हा ओबीसीचा विषय जो आहे ना, समजून घ्यायला पाहिजे. हा ओबीसीचा विषय कसा आहे की अनेक जातींचा एक समूह आहे. 1822 पासून तर 1931 पर्यंत ह्या ओबीसीची जनगणना करत होते. 1931 नंतर 1941ला जेव्हा वॉर सुरू होते त्यावेळेला त्या काही बरोबर झाल्या नाही. आणि नंतर आपलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ओबीसीची जनगणना केलीच नाही. परंतु त्या 1931च्या जनगणने म्हणण्याप्रमाणे 54% ओबीसी आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं आहे, त्यांना आपण जातीवादी काही लोक म्हणतात, पण त्यांनी असं केलं की 7,500 ज्या जाती आहेत ह्या देशातल्या जातींचा समूह, त्यांना 4 समूहामध्ये त्यांनी टाकले. एक शेड्यूल कास्ट दलित, शेड्यूल ट्राईब्स, आदिवासी, ओबीसी आणि ओपन. आता ह्या ओबीसी म्हणून आम्हाला मिळणार तर ओबीसीच्या एवढे 54% आहेत.
कारण जाती खूप आहेत ओबीसीच्या. एका महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 450 जाती आहेत. त्याच्यामध्ये धनगर आहेत, वंजारी आहेत, माळी आहेत, तुमचे व्हिजेएनटी आहेत, त्याच्यानंतर सुतार, लोहार, कुंभार. पण त्यांना आपापसात शिस्तबद्धपणे लढवलं पण जातं. त्याच्यामध्ये काय आहे की प्रत्येक लहान ग्रुप आपापल्या जातीला धरून आहे. त्या जातीचे ते नेते आहेत आणि मग ते त्यांची ती ओळख. हा ग्रुप कधी ते माननीय ते काशीराम जे आहेत ते म्हणाले होते, ओबीसी एक सोया हुआ हाथी है, वो जल्दी उठता नहीं, उसको उठाना पड़ता है. म्हणजे ओबीसी सुशेगात आहेत, चांगले बसलेले आहेत. त्यांना बरं हे सगळं काही कष्ट लागले, लढायला कराव्या लागल्या. म्हणजे छगन भुजबळला सुद्धा शिवसेनेतून बाहेर पडताना काय काय सोसावं लागलं हे त्यावेळच्या सगळ्या लोकांना माहिती आहे. परंतु जनतेला, ओबीसी जनतेला बाहेर पडून काय फार मोठं काही आंदोलन वगैरे करणं वगैरे, जसं मराठा समाजाने आता 40-40, 50-50 मोर्चे काढले, तसं काय एवढं काही त्यांना काय करावं लागलं नाही, तर सगळं मिळालं. आता असं आहे ना, मुफ्त में अगर हवा मिले, ऑक्सीजन मिले तो उसकी क्या कीमत नहीं. कोरोना हो जावे, चलो अस्पताल में ऑक्सीजन का दाम दो, तो ऑक्सीजन की कीमत फिर मालूम पड़ते है कि कितना महंगा है ये हवा. तर हे तो मुफ्त में मिला था. आता ज्या वेळेला परत एकदा मग काय झालं, ते पवार साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं. 2010मध्ये एक कृष्णमूर्ती केस झाली. म्हणजे अगोदर हा मंडल आयोग बरोबर आहे की नाही त्याची कायदेशीर पडताळणी झाली. 9 जजेस सुप्रीम कोर्टाचे त्यांनी मान्य केलं, मंडल आयोग बरोबर आहे, तो द्यायला पाहिजे. ओके, डन. नंतर काय झालं, 2010ला एक कृष्णमूर्ती केस झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा हे ठीक आहे, पण 50% वरती जायचं नाही. त्याच्यानंतर ते ओबीसीची जी आहे शेड्यूल ट्राईब जे आहेत त्यांना त्यांच्या संख्येप्रमाणे द्या, 50% वरती जे उरेल ते ओबीसीला. पण त्या ओबीसीने तिथे इम्पेरिकल डाटा गोळा केला पाहिजे. आता त्यावेळेला काय झालं, आम्ही ताबडतोब महात्मा फुले समता परिषदेतर्फे सुप्रीम कोर्टात गेलो आणि सांगितलं की 2011ची जी जनगणना आहे त्याच्यामध्ये हे करायला सांगा, ओबीसीची जनगणना करायला सांगा, म्हणजे आम्हाला बरं होईल. आणि त्या अगोदर खासदार सुमित्रा महाजन वगैरे जे आहेत यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी होती ओबीसीसाठी आणि त्यांनी म्हटलं ओबीसीला दिलं पाहिजे, पण त्यांचा डाटा आमच्याकडे नाही, म्हणून यांची जनगणना करा असं त्यांनी सुद्धा त्या सेन्सस कमिशनरला लिहिलेलं होतं. त्याच्यानंतर एका कमिटीची नंतरची एक कमिटी झाली होती, मनमोहन सिंग अध्यक्ष, पवारसाहेब, चिदंबरम वगैरे वगैरे, त्यांनी पण म्हटलं की द्यायला पाहिजे पण डाटा नाही आहे. आता पुढे असं झालं त्याचं की आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. समीर भुजबळ जे आहेत खासदार होते, मी म्हटलं ते आपण सुप्रीम कोर्टात बघू, पण तुम्ही खासदार आहात, तुम्ही उठवा हा प्रश्न. त्याने तो प्रश्न उठवला आणि त्यावेळेला गोपीनाथराव मुंडे हे उपनेते होते. त्यांनी BJPच्या नेत्यांना न विचारता ताबडतोब येऊन सांगितलं की माझा याला पाठिंबा, ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. त्याच्यानंतर 7 दिवसांनी सुषमा स्वराज BJPच्या नेत्या त्यांनी जाहीर केलं की हो झाली पाहिजे. असो, पण मग हे दोघेजण जे आहेत सगळे जे आहेत यादव वगैरे अमुक तमुक हे सगळे साऊथचे जे आहेत लीडर्स वगैरे पवार सगळ्यांना भेटले आणि मग 100 खासदारांनी मागणी केली ही जनगणना झाली पाहिजे. प्रणब मुखर्जींनी डिक्लेअर केलं की जनगणना आम्ही करतो. पण जी जनगणना जी आहे 2 प्रकारची झाली. म्हणजे एक आहे ती सेन्सस कमिशनर करतात दशवार्षिक, तुम्ही त्याची चुकीची माहिती दिली तर तुम्हाला सजा आहे. बरोबर. आणि ही जी त्यांनी जनगणना केली ते तशी न करता सोशो इकॉनॉमिक अशी जनगणना पॅटर्न मध्ये केली, लूज झाली ती ग्रामविकास खात्यामार्फत केली आणि नगर विकास खात्यामार्फत शहर. म्हणजे तिच्या अचूकतेविषयी शासंकता निर्माण होते आणि ती फसवणूक पण करता येते. आता ठीक आहे म्हटलं ते चल सुरू करा. तो सगळा रिपोर्ट आला 2016मध्ये भारत सरकारच्या हाती. त्यावेळेला मोदी साहेब होते. आता त्यावेळेला तो रिपोर्ट जेटली साहेबांनी सुद्धा पाहिला, स्वर्गीय. त्यांनी सांगितलं ओबीसीची हालत बहुत खराब आहे. सर आलं छापून, त्या आहेत माझ्यावर. आणि ओबीसी हिंदू आहेत ना, म्हणजे हिंदू खतरे में होता. बहुत. पण त्यांनी आकडा सांगितला नाही किती आहेत ते. झालं. त्याच्यानंतर 2017ला एक केस झाली, विकास गवळी म्हणून. काय मला असं वाटतं त्यांचं मूळ
तिथेच असणार कुठेतरी मनोवादात असे काय मला कल्पना नाही. पण त्या 17च्या केसमध्ये किंवा हा ट्रिपल टेस्ट जी सांगितली कृष्णमूर्तींनी हे वापरत नाहीत वगैरे वगैरे, आणि असे काही काही त्याच्यामध्ये ती केस ते झाली ती केस. 17पासून 19पर्यंत देवेंद्र फडणवीसांनी काही केलं नाही. ऑगस्ट महिन्यामध्ये 19ला आतापर्यंत निवडणुका आता येणार आहेत, म्हणून मग काय करायला पाहिजे ताबडतोब, म्हणून त्यांनी एक अध्यादेश काढला. पण त्यांना याची कल्पना होती की याच्यामध्ये एम्पिरिकल डाटा पाहिजे आहे. त्यांनी दुसऱ्या दिवशी नीती आयोगाला लिहिलं की आम्हाला तो एम्पिरिकल डाटा द्या. नीती आयोगाने सांगितलं आमच्याकडे नाही आहे. सेन्सस कमिशनर सांगितलं आमच्याकडे नाही आहे, तो समाज कल्याण खात्याकडे आहे. पंकजा मुंडे आणि सेक्रेटरी यांनी ते समाज कल्याण खात्याकडे, गेहलोतकडे, रामदास आठवले यांच्याकडे पत्र लिहिले. खूप पत्रव्यवहार झाला. खूप त्यांनी सांगितलं आम्हाला 15 दिवसातच पाहिजे. त्यांनी तो काही दिला नाही. केस चालली. आमच्या वेळ आम्ही आलो, आम्ही पण डाटा मागितला. कोरोना सुरू झाले आणि मग ते खानविलकर बेंचने सांगितलं की ट्रिपल टेस्टशिवाय जे आहे तुम्हाला आरक्षण देता येणार नाही. आणि मग ते 5-7 जिल्ह्यामध्ये परत एकदाची निवडणूक झाली. आणि आता आम्ही पुन्हा जो आहे, सगळ्यांनी विचारलं होतं सर्व पक्षांनी की आम्ही काय काय आपण करतो आहोत. त्यांनी मान्य केलं आणि त्याप्रमाणे अध्यादेश निघाला. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की त्या अध्यादेशाला, ज्या अध्यादेशामुळे आता पुढे आम्हाला ओबीसीला आरक्षण आमचं मिळू शकतं आहे, त्या अध्यादेशाला औरंगाबाद हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं राहुल वाघ नावाचे धुळ्याच्या भाजपचे सरचिटणीस. म्हणजे मनुवादाला तो भिजत टाकायचा आहे प्रश्न की आपोआप सुटेल अशी त्यांची जी नेहमीची नीती. एकीकडे ते सांगतात की भाजपतर्फे ओबीसी जनजागरण आणि भाषणं करतायत. मग फडणवीस करतायत, बावनकुळे करतात, पंकजा मुंडे करतात, सगळे करतात. दुसरीकडे तुमचा सरचिटणीस तर फेसबुकवर आहे, त्याचं सगळं काही माहिती. ते या अध्यादेशाच्या विरुद्ध हा अध्यादेश रद्द करा. भुजबळ साहेब, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मला खरं तर खूप काळ विचारायचा आहे तो प्रश्न. आणि खरं तर तुम्ही इतकी काळ जेलमध्ये राहिलात तर कारण तुम्हाला जो त्रास झाला, तुमच्या ज्या प्रतिष्ठेला धक्का बसला, या सगळ्या काळात दानवे साहेबांपासून ते आता हर्षवर्धन पाटील किंवा संजय काका पाटील सगळे बोलले की भारतीय जनता पक्ष हा एक वॉशिंग मशीन आहे. मुकुल रॉय बघा, त्यांच्यावर पण ईडीच्या केसेस होत्या. ते वॉशिंग मशीनमध्ये एकदा गेलात तुम्ही, इकडून क्लीन होऊन बाहेर सगळ्या एजन्सीज तुमच्या पायाशी, तुमचं एकदम चांगलं. तुम्ही स्वतःच बोललात की शाहरुखने जर उद्या बीजेपीत प्रवेश केला तर त्याच्या मुलाची ड्रगची पिठीसाखर आहे असं भाजपच जाहीर करेल. तो ड्रग नव्हतं त्याच्याकडे, त्याने ड्रग घेतलंही नव्हतं, तो क्रूजवर पण गेला नव्हता. पण म्हणजे तुम्ही विधान एक एक्झाम्पल म्हणून दिलं. तुम्हाला स्वतःला हे माहीत असताना तुम्ही इतका काळ आतमध्ये तुरुंगामध्ये काढला. तो तुरुंगामध्ये काढणं हे फार त्रासदायक गोष्ट आहे आणि स्वातंत्र्योत्तर काळात काढायला गरज नसताना काढलं तुम्ही. म्हणजे मुद्दा असा की अनेक लोक तुरुंगात जायला पाहिजेत, ते भाजपत गेल्यामुळे बाहेर आहेत. आणि हर्षवर्धन पाटील म्हणाले, संजय काका पाटील म्हणाले, स्वतः दानवे म्हणाले. तर तुम्हाला कधी वाटलं नाही का की आपण भाजपत जावं आणि एकदा हे डोक्याची कटकटच संपवावी, सगळं आरामात, आणि या वयामध्ये हे सगळं काढत बसण्यापेक्षा भाजपत जाणं सोपं होतं की तुम्हाला? पदही दिलं असतं त्याने, तुम्हाला केंद्रात मंत्री बनवले असते. तुमच्या नंतर गेले त्यांना बनवले की केंद्रात मंत्री? नाही, ते बदली एक गोष्ट सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला व्ही पी सिंग यांनी तो मंडल आयोग ॲक्सेप्ट केला आणि मी त्यांचं स्वागत केलं. मी दुसऱ्यांदा महापौर होतो मुंबईचा. एके दिवशी सकाळी मला फोन करून आताचे आमदार कपिल पाटील आहेत MLC, ते मृणालताई गोरे, अनुराग त्रिवेदी की काहीतरी एक ते पत्रकार, आणि वस्त्रोद्योग मंत्री भारत सरकार शरद यादव साहेब महापौर बंगल्यावर आले. आणि त्यावेळी मी शिवसेनेत होतो. आणि ते चक्क म्हणाले की आम्हाला VP सिंग साहेबांनी पाठवलं आणि तुम्हाला घेऊन यायला सांगितलं. क्या बैठे आप ये मेयरशिप लेके, हम आपको देश का नेता बनाना चाहते OBC का, चलिए या आप. अरे मी म्हटलं ठीक आहे, देखता हूँ बाबा, देखता हूँ. परंतु मी मनात म्हटलं ते गेल्यानंतर राज्य काँग्रेसचं, मी शिवसेनेत जाणार, मी जनता पार्टीत. या जनता पार्टीची 4 माणसं नाहीत मला इथं वाचवायला. काय काँग्रेसवाले म्हणतील, ते म्हणणार की बघ तुझं तू बघ आता, काय तू इकडून तिकडे गेला, आम्ही काय करू.
हे तू वाचवणार कोण, बाकीचं ते दिल्ली राहिली देईल, पहिल्या गल्लीमध्ये तू वाचलं पाहिजे. आणि मग पुढे मग शेवटी जे काय झालं ते तुम्हाला मी मगाशी सांगितलं की नागपूरला पण वगैरे. इथे तर बीजेपीने वाचवलं असतं तरी तुम्ही गेला नाही का? ते या वेळेला हाच माझा प्रश्न आहे की प्रश्न असा आहे की मी 91 सालामध्ये शिवसेना सोडली, 31 वर्ष झाली. तुम्ही लोक अजून विसरत नाही तुम्ही शिवसेना का सोडली, शिवसेना का सोडली, अमुक का सोडलं. 30 वर्षात तुम्ही विसरत नाही, तर आता मी परत परत जाऊन तुम्ही कसे मला विसरणार. त्याच्यामुळे म्हटलं आता एकदा केलेलं आहे, पवारसाहेबांच्या बरोबर मी राहतो आहे. पवारसाहेबांनी ज्यासाठी आलो त्यासाठी मला मदत केली, त्यांनी आरक्षण दिलं, महिलांना पण आरक्षण दिलं. आणि वेळोवेळी ज्या वेळेला आतासुद्धा जेलमधून आलेला मनुष्य ज्याच्यावर केसेस सुरू आहे त्या व्यक्तीला शिवाजी पार्कवर पहिल्याच शपथविधीला राष्ट्रवादीतर्फे संधी देऊन शपथविधी देणं, पहिली हे शपथ घेतली लाखो लोकांच्या समोर, हे मी विसरू शकत नाही. म्हणजे हे प्रेमसुद्धा जे आहे पवारसाहेबांनी मला दिलं, पाठिंबा दिला, प्रेम दिलं, कामं केली. काय आणि मग परत सुटून जायचं कारण काय. आता कोणीतरी दादागिरी करतो, कोणीतरी बंदूक दाखवतो म्हणून जायचं. असं आपण काही घाबरणार नाही साहेब, कशासाठी घाबरायचं आहे. हम न बदलेंगे वक्त के रफ्तार के साथ, हम ना बदलेंगे वक्त के रफ्तार के साथ, जब भी मिलेंगे अंदाज पुराना होगा. वाह क्या बात आहे. असं ते घाबरतो काय आम्ही. मला सांगा भुजबळ साहेब की आत्ता तुम्ही पुन्हा एकदा मंत्री आहात, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आहेत, तुम्हाला शिवसेना एवढी बदलेल असं कधी वाटलं होतं? काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आली, त्यांनी खरं तर उद्धव ठाकरे हे त्यांच्या आजोबांचे खरे वारसदार बनू पाहत आहेत, त्या प्रक्रियेत आहेत. त्या आता पूर्ण प्रक्रिया झालेली नाही, पण तरीसुद्धा धाडसाने लवकर विधान करणार नाही मी, पण ती प्रक्रियेत ते आहेत. असं होईल असं वाटतं तुम्हाला? म्हणजे असं झालं? मला असं वाटतं की त्यांना तिथे जी झालेली फसवणूक, म्हणजे ते तर झालं, पण काही फसवणूक तर जे आपल्या डोळ्यासमोर दिसतात की त्यांचे मला वाटतं 18-20 काहीतरी खासदार निवडून आल्यानंतरसुद्धा मंत्रिमंडळात घेताना मात्र ज्यांचे 4-5 लोक खासदार आहेत त्यांना 2-2 मंत्रिपदं दिली आणि यांना कोणाला तरी, मला असं वाटतं ते अनिल देसाईंना का कोणाला तरी मंत्रिपद देत होते, ते पण राज्यमंत्रीपद. म्हणजे अवहेलना करायचं काम त्यांचं हे तेव्हापासून आपण सगळे पाहतोच की हे बरोबर नाही. दुसऱ्यांना तुम्ही मंत्रिपद 1-1, 2-2, 3-3 आणि महत्त्वाचे देता, आणि शिवसेना तुमच्याबरोबर अजून 18-20 त्यांना शिवसेना वीक करायची होती, वीक करायची होती. आणि मग त्यांनी ते ओळखलं असणार उद्धवजींनी, आणि नंतरसुद्धा ज्या त्यांची चर्चा झाली असणार नक्कीच, ते ज्या एवढं बोलतात तर, आणि ते ठरलं असेल. पण ते त्यांचं जे वचन ते मोडण्यात आलं, आणि मग त्यांनी तो निर्णय घेतला की आपण सुद्धा जरा थोडंसं. आणि राजकारणामध्ये आजचा मित्र हा उद्याचा शत्रू, आजचा शत्रू हा उद्याचा मित्र, तर त्याप्रमाणे ते सगळं तर चाललं. परंतु एक आहे, याच गॉट व्हेरी, जे चांगली ग्रास्पिंग पॉवर आहेत, ऐकून घेत आहेत सगळ्यांचं, आणि त्याच्यातून मार्ग काढत ते पुढे चालले. पण त्याच्यातला एक मला गमतीचा भाग असा वाटतो, तुम्ही शिवसेना सोडली, नंतर काही काळानंतर वेगळ्या कारणाने नारायण राणेंनी शिवसेना सोडली, नंतर अजून कोणी सोडली. मला सांगा की अशा वेळेला प्रत्येक वेळेला वाटायचं की उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व कमजोर होणार, दुबळं पडणार. पाहता पाहता आज असं लक्षात येतं की उद्धव ठाकरे अधिक डिप्लोमॅटिक होते. हे डिप्लोमसी त्यांच्यात आहे, असं तुम्ही खूप जवळून त्यांना बघितलं, फॅमिलीलाच बघितलं. त्यावेळेला सुद्धा, पूर्वीसुद्धा म्हणायचो, ज्यावेळेला राजसाहेब ठाकरे बाहेर पडत होते त्या दिवशी मी 12 वर्षानंतर दोघांनाही फोन केला होता. मी ते वसंतराव चव्हाण खासदार आमचे होते राज्यसभेचे, ते वारले, त्यांची डेड बॉडी घेऊन पुण्याला चाललो होतो. आणि त्याच दिवशी रेल्वेत बॉम्बस्फोट झाले म्हणून RR पाटील उतरून परत मुंबईला आले. त्यावेळेला मी गाडीतून दोघांशी संपर्क साधला, कारण माझ्या मनापासून इच्छा होती. मी त्यांना सांगितलं 12 वर्षानंतर बोलतो, माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही 5-6 दिवस एकमेकाच्या विरुद्ध काही बोलू नका, बस एवढंच माझं म्हणणं आहे, दुसरं काही नाही. मी तुम्हाला म्हणत नाही जा या काय करा, हे याच्यासाठी की मनुष्य रागामध्ये असतो, 5-6 दिवसामध्ये परत आपलं कल्चर सोडू नये. मगाशी जे आपण बोललो पुनर्विचार येतो की जाऊ दे आता आपण एकत्रित राहूया. आणि माझं असं म्हणणं होतं की मैदानी, म्हणजे त्यावेळेला असं मैदानी सभांसाठी जे राज ठाकरे आणि प्लॅनिंग करून काम व्यवस्थित मार्गी पुढे नेणं, सेना पुढे नेणे, उद्धवजी ठाकरे अतिशय विचारपूर्वक
पुढे नेणं. ह्या दोघांची जर जोडी असेल तर फार पुढे जाईल शिवसेना, असं त्यावेळेचं माझं जे मनातलं जे माझं मत होतं. आणि म्हणून मी ते मला असं वाटलं की आपण त्यांना करायला सांगितलं पाहिजे. आणि मी त्याप्रमाणे केलं, पण ते दुर्दैव नाही झालं. परंतु आता जे आहेत, जे आता त्या दिवशी सुद्धा त्यांचं भाषण झालं, उद्धव ठाकरेंचं उद्धव ठाकरेंचं, मला वाटतं मेळाव्यात, दसरा मेळाव्यात. दसरा मेळाव्याचं वगैरे, आणि हे सगळं तर त्याच्यामुळे बरंच तुम्हाला लक्षात येईल की अतिशय साफ, स्वच्छ, स्पष्ट, पोक्तपणे जिथे ठोकायचं ते ठोकतायत, बोलायचं तिथे बोलतायत, बेडरपणा दाखवतायत आणि काम त्यांचं चालू आहे. असं आणि एका हुकुमशाही केंद्र सत्तेपुढे असं उभं राहणं सोपं नाहीये. भीतीदायक आहे ते. आणि हे सगळे हल्ले करतायत. आता मला सांगा ना, आता काय हे आता हल्ले, आमचा पोलीस कमिशनर, माजी पोलीस कमिशनर ते गायब. त्यांनी तक्रार केली, ते होम मिनिस्टर ते नाही आहेत. आता मला सांगा, ते त्यांनी मुद्दा म्हणला की तक्रार करणारा जर गायब आहे तर पकडायचं कशाला कोणाला? ते परदेशात गेले असं म्हणतात ना. हा, ते पण ते लुकआउट नोटीस केंद्र शासनाने लावली असती तर ते जाऊ शकले नसते. म्हणजे केंद्र सत्तेच्या मत्तीशिवाय जाणं शक्यच नाही ते. अहो, विजय मल्ल्या न मोदी न येऊन येऊन सगळे असेच गेले का एका रात्रीत बॅगा भरून आहे. ते म्हणा तसंच आहे. ते काय चाललंय आता, म्हणजे सगळ्या इन्कम टॅक्स, CBI, ईडी, NCB, यांना दुसरं अख्ख्या देशात काही काम राहिले नाही. पण नाही, या एजन्सी सोडल्या तर कोणालाच काम राहिलेलं नाही. सगळे बेकारी वाढली आहे, मुलांना कामं नाही आहे. त्यांनाच काम, आणि ते काय चाललंय. आणि बॉलिवूड म्हणजे जणू काही पूर्णपणे गर्दुल्ल्यांचा अड्डाच आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणापासून चाललेलं आहे. काय झालं त्या सुशांत सिंग राजपूत प्रकरण? सर, पण मला इथे एक वेगळा मुद्दा आहे. तुम्ही स्वतः गृहमंत्री होता. महाविकास आघाडी पण ठोस पावलं उचलून कठोरपणे कारवाई करत नाहीये असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे. त्रयस्थ म्हणून मी सांगतो की अनेक माणसांना पटापट, जेवढ्या वेगाने हालचाली करून पटापट अटक करून या गोष्टीचा निकाल लावता आला असता आणि याला चाप लावता आला असता. जे ममता बॅनर्जींनी करू शकल्या, जे MK स्टॅलिन करतायत, ते महाविकास आघाडीने होत नाहीये असं मला वाटतं. यात काही साटलोट आहे का तुमचं आणि भाजपचं? नाही, माझा आणि भाजपचं तर आहे साटलोट. तुमचं तर अगोदरपासून आहे. भाजपचे फार जवळचे संबंध आहेत, त्याच्यामुळे मी आनंदात आहे. काय सांगायचं तुम्हाला? नाही, पण महाविकास आघाडीने अजून कठोर काम केलं पाहिजे ना. नाही, आता ठीक आहे ना. असं आहे की आता हे सगळे काय माहिती आहे, सर, भीमा कोरेगाव प्रकरण NIA मध्ये जाईपर्यंत वाट बघितली, नंतर आत्ता सुद्धा पटापट अटक करणं शक्य होतं, ते केले गेले नाही. अनेक मी उदाहरणं अनंत देऊ शकेन ज्यात विचारवंत अडकलेत. पेगॅसस प्रकरणात थेट पुरावे असताना, म्हणजे सरकारकडे आहेत, लोकांकडे आहेत, जर्नलिस्टनी धैर्य दाखवलं, तेवढं पण सरकार दाखवत नाहीये सर महाविकास आघाडीचं. याचं कारण असं आहे की ह्या दिल्लीतल्या 4-5 ज्या मी तुम्हाला सांगितलं यंत्रणा ज्या आहे, CBI असेल, ED असेल, इन्कम टॅक्स, हे सुद्धा मध्ये चोची मारत आहेत. त्यात तुम्ही चालवलेल्या केसेससुद्धा ते घेत आहेत, मागतायत की आम्हाला ही केस आम्हाला पाहिजे. आता ही सुद्धा केस जी होती, समजा या तुमच्या अंबानीच्या घरासमोरचे जिलेटिन, ते तर लोक विसरूनच गेले. ते जिलेटिन काय झालं, भलतंच काहीतरी चालू आहे, समजलं ना. तर ते सगळं जे आहे चालू असताना हे वरून त्यांनी हस्तक्षेप केला, CBIने, या सगळ्या लोकांनी, केंद्र, की आम्हाला हे सगळं बघायचं आहे. काय हे कसं काय झालं, आणि कोण दहशतवादी आहे का, अमुक आहे का, असं करून ते घेतात ते केसेस. सर, पण आपण संघराज्य आहोत, आपण केंद्र सरकार नाहीये. हो, ते युनियन गव्हर्नमेंट. MK स्टॅलिनने ते महत्वाचं पाऊल उचललं. तेच जे आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबादला रमण म्हणून जे चीफ जस्टिस आणि त्यांच्यासमोर ते बोलले की संघराज्याच्या मर्यादा काय आहेत आणि केंद्र सरकारच्या मर्यादा काय, हे आता तुम्हीच एकदा ठरवून द्या, असं ते त्या भाषणात. कारण ते कॉन्स्टिट्युशनल आहे, म्हणजे बंधनकारक आहे. आमच्या अधिकारांवर हे सतत येतात, त्यांच्या अधिकारकडे आमचे अधिकार ठरवा तरी एकदा, हे ते म्हणाल ते त्याच्यासाठी. तर आता हे असं आहे ना, हे तर जादती चालली आहे, हे तर खरंच आहे. अहो, एक इन्कम टॅक्स ऑफिसर जे असतील, एका फार मोठे 100-500-1000 कोटीचा मालक असला तरी 1-2 दिवसामध्ये त्याची धाड संपते. इथे त्या अजितदादा पवारच्या 3 मिडल क्लास बहिणी ज्या आहेत, बिचाऱ्या गरीब बहिणी ज्या आहेत, 2-2, 3-3, 4 त्या रूममध्ये राहणाऱ्या, आणि तिथे हे 15-15, 16-16 ऑफिसर जाऊन बसतात, 5-5, 6-6 दिवस तिथेच, रात्री तिथेच, दिवसा तिथेच, जेवायला तिथेच, चहा प्यायला तिथेच.
आणि एका रूममध्ये जे आहेत ते सगळ्या महिला आणि मुलांना सगळं ठेवलं, पुरुषांना वगैरे. हा कुठली पद्धत आहे राव? असं या देशात पूर्वी झालं नव्हतं. पण मला एक सांगा सर, प्रत्येक सत्तेला एक शेवट असतो, प्रत्येक सत्तेचा एक शेल्फ लाईफ म्हणतात ते असतं, जसं की औषधाची एक्सपायरी डेट असते. या सत्तेचा डाऊनफॉल सुरू झालेला आहे का? लोकांच्या मनातून हे उतरत चाललेत एवढं तर खरं आहे. आता महागाई तरी बघा ना किती. पेट्रोल महाग झालं म्हणून डिझेलच्या गाड्या घेतल्या. डिझेल 114 रुपये 105 रुपये डिझेल पेट्रोल. डिझेल महाग झालं. डिझेल महाग झालं तर CNGच्या गाड्या घेतल्या. CNG महाग झाले. आता इलेक्ट्रिकच्या गाड्या घ्यायला लागले. तर तिकडे आता सांगायला लागले कोळसाच नाही आता इलेक्ट्रिक. काय तर आमचे आदरणीय प्रधानमंत्री म्हणायचे की ना मैं खाऊंगा न खाने दूंगा. ना मैं खाने दूंगा. मग त्याच्यामध्ये आम्ही जोडलं. ते म्हणाले बरोबर आहे, ते करतात ते पण बरोबर आहे. ना मैं खाऊंगा ना मैं खाने दूंगा और गैस इतना महंगा करूंगा कि ना मैं पकाने दूंगा. म्हणजे तुम्हाला खाने दूंगा ने तुमको पकाने भी की नहीं दूंगा मैं, इतना गॅस में महंगा करूंगा. असंच आहे. कसला महाग आहे बरं. एकदा डिझेल पेट्रोल महाग झालं का शेतीतले सगळे जे खतं महाग होतात, सगळंच महाग होतं, सगळंच ट्रान्सपोर्टच होतं. महाग होतं ना. ट्रान्सपोर्ट महाग होतं, सगळ्यांवर महाग होतं. किती आता हे महागाई चालले आणि हे दिसत नाही आदरणीय प्रधानमंत्र्यांना, असं मला वाटत नाही हो. तर सगळं कसं पण का असं होतं आहे? पटापट महाग होतं. म्हणजे ज्या वेळेला जास्त किमती होत्या त्यावेळेला काँग्रेसच्या राज्यात पेट्रोल स्वस्त होतं. कमी किंमत झाली आंतरदेशीय आणि हे महाग झालं. नाही, जगा आत्तापर्यंत भारतातली सर्व सरकारं कमी अधिक प्रमाणात कल्याणकारी राज्य म्हणून काम करत असत. हे पहिलं सरकार आहे काहीतरी वेगळं करत आहे, त्यामुळे त्यांना सर्वांना असा त्रास देणं भाग आहे असं वाटतं का? कल्याणकारी नाही, हे दमनकारी सरकार आहे. आणि ते दमन यंत्रणा जी आहे ती त्या 4-5 यंत्रणा ज्यांच्या हातात ज्या आहेत, तपास यंत्रणा, त्यांच्या माध्यमातून ते राबवत आहेत. तुमच्या आयुष्यात तुम्ही जे केलं, तुम्ही ज्या पदाला पोहोचला, ज्या उंचीला तुम्ही लोकसंग्रह, नंतर एक बहुजनवाद आणि लोकांची ताकद, दबल्या लोकांचा आवाज एकत्र करण्याचा प्रयत्न केला, त्या मानाने तुम्हाला परत मिळालं नाही असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही जे मिळालं त्यात आनंदी आहात? असं आहे की खरं सांगतो, जे मिळालं त्याच्यामध्ये मी आनंदी आहे. याचं कारण असं आहे की तुमचा प्रश्न रोग असाच आहे की तुम्ही मुख्यमंत्री झाला नाही, हा रोग आहे तुमचा. बाकी काय, आता मी 91 पासून मधली 5 वर्ष सोडली तर मंत्रिपदावर आहे. जवळपास तर शिवसेनेत होऊच शकला असता तो. काय होऊ शकलो असतो. काँग्रेस सोडली नसती, NCPत नसतो आलो, त्यावेळेस होऊ शकलो असतो. कारण त्यावेळेला विलासरावजी देशमुख जे आहेत त्याच्या अगोदरची 5 वर्ष हे जवळपास राजकारणामध्ये सक्रिय नव्हते. कारण त्यांचा ते स्वतंत्र उभे राहिले शिवसेनेच्या सहकार्याने आणि अर्ध्या मताने हरले. अर्ध्या मताने पडले विधान परिषदेच्या सदस्य, त्यामुळे ते बाहेरच होते. होतो मी. मला तसेच त्यांनी, म्हणजे आता ते तुमचे मुकुल वासनिक आहेत, अजून कलमाडी आहेत तिथे, शिला दीक्षित वारल्या, पायलट वारले, मधुराव शिंदे, ती जॉर्ज आहेत, ह्या सगळ्यांनी तुम्ही या, आम्ही तुम्हाला जाहीर करतो तुम्ही आमचे पुढचे मुख्यमंत्री आहात. पण मी म्हटलं मी पवारसाहेबांचा हात धरून आलो. पवारसाहेबांनी मला जे पाहिजे होतं की OBCचं काम करून पाहिजे ते त्यांनी मला केलं. ते काम एवढं सोपं नाही. आता प्रश्न असा आहे की मला याच्यात आनंद आहे की नाही मला सांगा. आहेत यशवंतराव चव्हाण आहेत, वसंतदादा आहेत, शरद पवार साहेब आहेत, विलासराव असे आहेत. पण आणखीन बरेच मुख्यमंत्री झाले मध्ये किती, म्हणजे त्यांना इतिहास विसरून जाईल असं तुम्हाला म्हणायचं आहे? आज छगन भुजबळ हा देशामध्ये जे आहे OBCसाठी लढणारा, विसरणार नाही कोणी. एवढं प्रेम, आत्तासुद्धा मला प्रेम देत आहेत सगळे. मी कुठे गेलो तरी, दिल्लीला सुद्धा त्या शरद यादवांच्या एका कार्यक्रमात ते आजारी आहेत. ते म्हणाले OBC का देश का नेतृत्व आप ही करेंगे, अभी हम तो लालू जी है, हम लोग जो है अभी थक गए अभी, त्यांच्या आजार. हे जे प्रेम मिळते मला सगळीकडे, किंवा महाराष्ट्रात प्रेम मिळतं आहे, लोक येत आहेत. आणि एका जेलमध्ये गेलेल्या माणसाच्या पाठीमागे, जो 2.25 वर्ष जेलमध्ये राहून आहे, त्याच्या पाठीमागे एवढे लोक उभे राहतात. भाजपच्या काळामध्ये जे 7 वर्ष, आता 7 वर्ष आणि पुढे जेवढी वर्ष टिकेल ती केंद्र सत्ता, तेवढ्या काळात जेलमध्ये गेले त्यांना स्वातंत्र्य सैनिकांचं पेन्शनच द्यायला लागेल पुढे.
तुम्ही कारण नसताना जर कोणाला जर टाकत असाल जेलमध्ये किंवा आणि सगळ्यांना नाही समान न्याय लावला नाही, ते कारण नसताना टाकत असेल. मला म्हणायचं की इतके लोक आहेत त्यांच्याही पक्षामध्ये ज्यांना जेलमध्ये जायला पाहिजे, जर सगळ्यांनाच जायला पाहिजे तर त्यांना वाचवलं, किंवा इतर पक्षातले लोक जे जाण्याच्या योग्यतेचे आहेत ते त्यांच्या पक्षात गेल्यावर त्यांनी वाचवलं, त्यामुळे तो न्याय समान न्याय नाही आणि म्हणून ते जेल योग्य नाही. बरोबर. असं आहे, काँग्रेस किंवा काँग्रेस प्रणित सरकार जे असेल ते अशा प्रकारचा विचार म्हणजे व्हिंडिक्टिव्ह, तू मला हे केलं होतं ना, मग तुला आता बघतो सरळच करतो, शक्यतो असा विचार कधी कोणी काही करत नाही. पण हे जे आहेत आताचे म्हणजे दिल्लीत बसलेले लोक जे आहेत, हा असला काही विचार करतात असं मला काही वाटत नाही. त्याच्यामुळं बरं, हे तर तुम्ही म्हणाल ते बरोबर, ते हर्षवर्धन पाटील म्हणाले, ते संजय काका पाटील म्हणाले, दानवे तर म्हणाले आम्ही वॉशिंग मशीनच आहोत. आम्ही वॉशिंग मशीन आहोत आणि आता आमच्या घरावर कोणी CBI येत नाही, कोण आहे, कारण आम्ही शांत झोपतो असं हर्षवर्धन म्हणाले. म्हणजे तुम्ही सुद्धा ज्यांच्यावर आता कारवाई होते त्या पंक्तीतले तुम्ही सुद्धा आहात, पण तिकडे गेल्यामुळे तुम्हाला काही त्रास नाही, तुमच्या बहिणीच्या घरी किंवा नातेवाईकाच्या घरी कुठे इन्कम टॅक्सवाले जात नाहीत, हा आनंद तुम्ही घेतात. म्हणजे हे जे आहे हे लोकशाहीत बसणारं नाही ना, समान न्याय बसतच नाही. समान न्याय नाही, इक्वॅलिटी नाही, इक्विटी नाही, कोणत्याच प्रकारची संविधानिक जबाबदारी सरकार पार पाडत नाही असं दिसतं. त्यामुळे ठीक आहे ना, त्या पकडलं, आणखीन काही पकडतील का? ये सब वक्त वक्त की बात है, वक्त वक्त की बात है. हो, इथे मोठमोठे वक्त जो है, शहंशाह येऊन गेले. वक्त आज तेरा है, कल लोगों मेरा का होगा. होगा. भुजबळ साहेब, तुम्ही खास इथे आलात आणि तुमच्या घाई गडबडीने परत नाशिकला जाण्या अगोदर ही मुलाखत करू शकलो आपण, याचा मला खूप आनंद आहे. आणि बऱ्याच काळानंतर आपली खरं तर भेट झाली, ह्याचाही मला आनंद आहे. आणि तुमचा जो तेवर आहेत तुमचे जे अगोदरचे होते ते बदलले नाहीत, याचा माझ्या एवढा आनंद कोणाला होणार की एका जुलमी सत्तेला जेव्हा वाटतं की आपण ह्यांना वाकवू शकू, झुकवू शकू, यांना जेलमध्ये टाकू शकू आणि केंद्रीय एजन्सीचा वापर करून यांची मनोबल मोडून काढू, तसं ते करू शकले नाही. त्याचं तुम्ही मूर्तिमंत उदाहरण आहे आणि हे तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिलं. भुजबळ साहेब, तुमचे मी स्वतः आणि महाराष्ट्रातल्या जनतेतर्फे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.